नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण बनवणार आहेत वरण चकल्या. त्यासाठी आपण तुरीची डाळ घेतली, ती कुकरमध्ये टाकून घ्यायची आहे. त्याच्यात पाणी टाकायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं तेल, हळदी आणि मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि याच्या आता आपण कुकरला 3 शिट्ट्या करून घेणार आहोत. आता जोपर्यंत आपली डाळ इथं शिजते तोपर्यंत आपण चकल्यांसाठी पीठ भिजून घेऊयात. तर इथं आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यात आपण मीठ टाकून घेणार आहे. त्यानंतर त्याच्यात जिरं टाकायचं आहे, थोडंसं ओवा टाकायचं आहेत. त्यानंतर हिंग टाकायचं आहे आणि थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे. नंतर थोडीशी कापलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि थोडंसं धनिया पावडर असेल तर ती टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपण हे पीठ चांगलं व्यवस्थित मिक्स करून पिठाचा एक गोळा तयार करून घेणार आहेत. पीठ थोडंसं असं कडकच मळायचं, जास्त पातळ भिजवायचं नाही आहे. आपण पोळ्या करतो तसं आपलं नॉर्मल पीठ भिजवायचं आहे. आता इथं आपण वरणाला फोडणी देणार आहेत. तर त्यासाठी आपण घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या, लसूण. आता एक कढई घ्यायची, त्याच्यात तेल गरम झाल्यावरती मोहरी टाकायच्या आहेत. मोहरी चांगल्या फ्राय झाल्यावरती त्याच्यात आपण जिरं टाकणार आहे. जिरं टाकून झाल्यावर त्याच्यात लसूण टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत आणि मग मिरची टाकून चांगल्या प्रकारे हे फ्राय करून घ्यायचं आहे. चांगल्या पद्धतीने मिरच्या फ्राय झाल्यावरती याच्यात परत हिंग टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर परत आपण इथं हळद टाकणार आहेत. हळद टाकून झाल्यावरती चांगल्या प्रकारे परत फ्राय होऊ द्यायचं आहे. त्यानंतर आपण कुकरमध्ये डाळ शिजवायला ठेवलेली होती, ती मस्त 3 शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित शिजून झालेली आहे. आता ती आपण या फोडणीमध्ये ओतणार आहेत. आता अशा प्रकारे आपण ती डाळ या फोडणीमध्ये टाकून घेतलेली आहे. आता आपल्याला किती डाळ बनवायची, आपल्याला किती घट्ट ठेवायची की पातळ बनवायची, त्यानुसार आपण आता याच्यात पाणी ॲड करायचं आहे. पण मोस्ट ऑफ पाणी जास्तच टाकायचं, कारण जेव्हा आपण त्यात आपल्या पिठाच्या चकल्या सोडतो त्यावेळेस त्या शिजण्यासाठी पण आपल्याला खूप पाणी लागतं. आणि जर पाणी कमी टाकलेलं राहिलं आपण तर त्या वरण चकल्या खूप जास्त प्रमाणात घट्ट होऊन जातात. त्यामुळे पाण्याचं प्रमाण इथं वाढवाच ठेवायचं आहे. नंतर आपण भिजलेलं पीठ होतं, त्याचा एक गोळा घेतला आणि आपण पोळी लाटतो त्या प्रकारे असा पूर्ण लाटून घ्यायचं आहे. आता आपली पोळी व्यवस्थित प्रकारे लाटून झालेली आहे. तर आपल्याकडे कटर आहे, तर त्या कटरने आपण जसं शंकरपाळे कट करतो त्या प्रकारे फक्त मोठ्या मोठ्या आकारामध्ये इथं आपल्याला या पिठाच्या चकल्या असा कापून घ्यायच्या आहेत. जर तुमच्याकडे कटर अवेलेबल नसेल तर तुम्ही ह्या चाकूने पण अगदी छान प्रकारे आपल्याला कापता येतात. तर जसं आपण पाटोड्या, शंकरपाळे करतो त्या प्रकारेच या वरण चकल्या देखील आपण अशा कापून घ्यायच्या आहेत. आणि ह्या वरण चकल्या आपण कापून आणि लगेच त्या आपल्याला वरणात टाकून द्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकतात किती छान प्रकारे आपल्या ह्या चकल्या तयार आहेत. आता त्या आपण एक एक करून त्या वरणात टाकणार. आता वरणात आपल्या चकल्या टाकून झालेल्या आहेत. आता हे व्यवस्थित चम्मचने छानपैकी एकजीव करून घ्यायचे आहेत, व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे. आता तुम्ही बघू शकता तिथं छानपैकी आपल्या वरणाला उकळी आलेली आहे, तरी पण अजून चांगल्यापैकी त्या आपल्याला शिजू द्यायच्या आहेत. म्हणून आता 5 मिनटासाठी आपण त्याच्यावरती झाकण ठेवून देणार आहे. आता इथं आपले 5 मिनटं झालेले आहेत. आता बघू शकतात किती छानपैकी आपल्या वरण चकल्या शिजून तयार झालेल्या आहेत. आता त्याच्यावरती
लास्टला परत आपण थोडंसं कोथिंबीर वगैरे ॲड करणार आहे, जेणेकरून दिसताना पण ते आपल्या वरण चकल्या छान दिसतात आणि चवीला तर अप्रतिमच लागतात. तुम्ही बघू शकतात किती छान प्रकारे आपल्या वरण चकल्या तयार आहेत. चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांना मनापासून धन्यवाद. आणि तुमच्याकडे ह्या पदार्थाला काय म्हणतात नक्कीच कमेंट करून आम्हाला सांगा. धन्यवाद.